शेतकरी बंधूंनो, तुमचे संत्र्याचे झाडं या पद्धतीनं सुकत आहेत का? आणि या पद्धतीने झाडं सुकत असतील आणि अजून पाऊस पडायला वेळ आहे, तर तुमच्या लक्षात येत नसेल की हे झाडं वरच्या पाण्यावर फोडावेत की आपल्या जवळ असलेल्या पाण्यावर फोडावेत. तर तुमचा संभ्रम हा निर्माण झाला असेल, तर हा व्हिडिओ पूर्ण बघा. शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी आपला कृषी मित्र सचिन भाटे. आपल्या सर्व शेतकरी बंधूंचं आजच्या व्हिडिओमध्ये मी सहर्ष स्वागत करतो. शेतकरी बंधूंनो, अजूनपर्यंत तुम्ही आपला कृषी मित्र सचिन भाटे या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल, तर पहिले चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही या चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत संत्रा असेल, मोसंबी असेल या फळझाडाविषयी मार्गदर्शन करत असतो. तर शेतकरी बंधूंनो, आज दिनांक 31 मे 2026 आहे आणि आपण संत्रा, मोसंबी हे झाडं मृगबहारासाठी तानावर सोडलेले आहेत. पण शेतकरी बंधूंनो, आपण आता या झाडामध्ये आता या बगीच्यामध्ये आपण आलेलो आहेत. तर हे झाडं तुम्हाला बघत आहेत आता सकाळचे 12च वाजलेले आहेत. पण आपण बघू शकता हे झाडं किती सुकलेले आहेत. आणि हे झाडं एकदम सुकलेले आहेत आणि हे झाडं एकदम झाडं मरायला आलेले अशा कंडिशनमध्ये हे झाडं झालेले आहेत. आणि आपल्याला शेतकरी बंधूंनो, आता मान्सूनचं आगमन आहे 7 जून ते 15 जून या दरम्यान आपल्या महाराष्ट्रामध्ये सांगितलेलं आहे. तर अजून जवळपास आपल्या शेतकरी बंधूंनो 15 दिवसाचा कालावधी हा जायचा आहे. आणि 15 दिवसाचा कालावधी हा जायचा आहे, तर तोपर्यंत हे झाडं किती सुकतात आणि किती मरतात या ही ही कंडिशन तयार झालेली आहे. तर शेतकरी बंधूंनो, आपल्याला हे लक्षात येत नसेल की आता आपण या झाडाला पावसाच्या पानावर फोडावे की आपल्या जवळ असलेल्या पाण्यावर या झाडाचं पाण्याचं नियोजन करून आपण हे झाडं फोडावे. तर हा व्हिडिओ पूर्ण बघावा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शेतकरी बंधूंनो, आज दिनांक 31 तारीख आहे, 31 मे आहे आणि पाऊस यायला अजून जवळपास 10 ते 15 दिवसाचा कालावधी आहे. तर शेतकरी बंधूंना आता या पद्धतीनं हे झाडं सुकलेले आहेत आणि शेतकरी बंधूंना लक्षात येत नाहीये की आता पाणी सोडावं तर किती सोडावं आणि नेमकं कसं सोडावं आणि झाडं फोडावे का थांबावं. तर शेतकरी बंधूंनो, अशा अवस्थेमध्ये जर आपले झाडं जात असतील, तर आपण जास्त ताण देऊन फायदा नाही शेतकरी बंधूंनो. कारण आपण हे बघू शकतात, या झाडाच्या एकदम पानाच्या या पुंगळ्या झालेल्या आहेत आणि एकदम जास्त ताण हा या झाडांना बसलेला आहे. आपण जर यांना जास्त दिवस जर 10 ते 15 दिवस जर आपण यांना लांबवलं, तर आपल्याला काय दुष्परिणाम होऊ शकतात शेतकरी बंधूंनो. आता ही जी काडी आहे शेतकरी बंधूंनो, आपण जर जास्त ताण दिला तर ही माल काडी आहे. ही झाडं माल फुटणारी काडी आहे. तर ही काडी जर सुकली, तर आपल्याला झाडं हे काडीवर जाण्याची शक्यता आहे. झाडं हे वाळण्याची शक्यता आहे. झाडं मरण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी बंधूंनो, जास्त ताण हा देणं जास्त फायदेशीर नाही आहे. झाडं थोडेफार कमी फुटतील, पण झाडं हे आपले चांगले राहणं गरजेचं आहे. झाडं मरायला नको, त्या हिशोबानं आपण याला पाण्याचं वरच्या पाण्याचं नियोजन करणं गरजेचं आहे. जर याला वरचं पाणी देणं गरजेचं आहे, 10 ते 15 दिवस झाडं हे कमीत कमी जगतील इतकं पाणी आपल्याला देणं गरजेचं आहे. किंवा मग पाणी चांगलं असेल, तर आपण या आपल्या विहिरीच्या पाण्यावर किंवा बोरच्या पाण्यावर झाडं हे फोडणं गरजेचं आहे. तर शेतकरी बंधूंनो, तुम्हाला प्रश्न पडला आता हे पाणी द्यायचं तर किती द्यायचं आणि कसं द्यायचं? पाणी द्यायचं का ठिबकनं द्यायचं? तर हा प्रश्न तुम्हाला असेल, तर शेतकरी बंधूंनो, आपण मशागत करून घ्यायची आहे. आणि आता हे आपण बघत आहेत, आता या झाडामध्ये मशागत केलेली आहे आणि आपल्याला या साईडनं या पद्धतीनं झाडाच्या 3 ते 4 फूट अंतरानं इथं असं या दांड पाडायचं आहे. या बाजूला एक आणि या बाजूला एक अशी 2 दांड पाडून घ्यायचे आणि दांडाच्या साहाय्यानं आपल्याला हे पाणी द्यायचं आहे. जेणेकरून पाणी जास्त पण होणार नाही आणि दांडाच्या साहाय्यानं पाणी व्यवस्थित बसल. या दांडाच्या साहाय्यानं पाणी द्यायचं आहे. नाहीतर शेतकरी बंधूंनो, आपल्याकडे जर ठिबकची सोय असेल, तर या पद्धतीने आपण ही ठिबक टाकून घेतलेली असेल, तर दोन्ही बाजूला 2 नळ्या असतील, तर ठिबकच्या साहाय्यानं आपल्याला याला 3 घंटे पाणी द्यायचं आहे. 3 घंटे पाणी दिल्यानंतर हे झाड थोडं टवटवीत होणार आहे आणि हे झाड मरणार नाही. थोडं स्ट्रेसमधून बाहेर येईल आणि झाड हे चांगलं राहणार आहेत. आता तुम्ही म्हणसाल 3 घंटे पाणी दिल्यानंतर जर झाडं जर फुटायला लागले तर काय करायचं? तर झाडं जर फुटायला लागले, तर शेतकरी बंधूंनो, आपल्याला कंटिन्यू करणं गरजेचं आहे. कारण पाणी बंद करायचं नाही. एकदा डोळे फुगल्यानंतर आपल्याला याला कंटिन्यू पाणी देणं गरजेचं आहे. शेतकरी बंधूंनो, आता पहिलं पाणी दिल्यानंतर दुसरं पाणी कधी द्यावं, तुम्हाला हा संभ्रम असेल, तर शेतकरी बंधूंनो, उन्हाची तीव्रता बघता आपण 2 दिवस आड याला 2 ते 3 घंटे पाणी ठिबकच्या सहाय्यानं म्हणा किंवा या दांडाच्या सहाय्यानं आपण पाणी देणं गरजेचं आहे. या पद्धतीने आपण पाणी दिल्यानंतर हे 2 ते 3 पाणी दिल्यानंतर आपल्याला कुठं हे झाडं फुटण्याच्या अवस्थेमध्ये येतील आणि आपला हा मृगबहार फुटण्यासाठी मदत होईल. अशा पद्धतीने आपण 2 दिवसाच्या अंतरानं 2-2 घंटे पाणी हे ठिबकच्या सहाय्यानं द्या किंवा दांडाच्या सहाय्यानं पाणी भिजवा. आपली जमीन कशी आहे त्या हिशोबाने पाणी द्या. कारण हलकी जमीन असेल तर तुम्हाला 1 दिवस आड करून पाणी द्यावं लागेल आणि जर भारी जमीन असेल तर तुम्ही 2 दिवस आड करून
याला हे पाणी देऊ शकतात ठिबकच्या सहाय्यानं किंवा आपल्या दांडाच्या सहाय्यानं मोकळं पाणी हे देऊ शकतात. पण शेतकरी बांधवांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, याच्यात जास्त पाणी देऊ नका. स्टेप बाय स्टेप पाणी द्या, जेणेकरून झाडं हे नवतीवर जाणार नाही आणि झाडं फुटण्यासाठी मदत होईल. आता तुमचं म्हणणं असेल आमच्याकडे पाणी कमी आहे, तर आम्ही काय करू शकतो? तर शेतकरी बांधवांनो, तुमच्याकडे पाणी कमी असेल तर कमीत कमी झाडं जिवंत राहायपुरतं पाणी द्या. जर झाडं फोडायपुरतं पाणी नसेल तुमच्याकडं, तर कमीत कमी झाडं जिवंत राहतील इतकं पाणी याला देणं हे गरजेचं आहे. शेतकरी बंधूंनो, आता अशा पद्धतीने आपण नियोजन करणं गरजेचं आहे. झाडं जास्त ताण देऊन फायदा नाही मित्रांनो. कारण झाड हे जर जास्त ताणावर गेलं तर झाडं मरू पण शकतात, झाडं काडीवर येऊ शकतात आणि आपलं त्याच्यामध्ये हे मृगबार फुटायच्या ऐवजी झाडाची मर होऊन याच्यामध्ये नुकसान होऊ शकतं. शेतकरी बंधूंनो, अशा पद्धतीने तुम्ही नियोजन करा. तुमच्या झाडावर किती ताण आहे ते बघा आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघताय नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि तुमच्या झाडावर ताण कशा पद्धतीने आहे ते पण तुम्ही सांगू शकतात. तुम्हाला काही समस्या असतील तर तुम्ही आम्हाला WhatsAppच्या माध्यमातून कॉन्टॅक्ट करू शकतात, YouTubeच्या माध्यमातून कॉन्टॅक्ट करू शकतात. माझा मोबाईल नंबर आहे 9404193834. या मोबाईलवर तुम्ही काही संपर्क व काही अडचण असल्यास संपर्क वगैरे करू शकतात. आणि आपल्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.